बघा मुलांनो, आज होणाऱ्या NMMS एक्झाम परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा. लक्षात घ्या, सर्व विद्यार्थ्यांचा खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास झालेला आहे. आजचे होणारे पेपर सर्वांना खूप सोपे जातील. फक्त अभ्यास खूप चांगले झालेला आहे हे स्वतःच्या मध्ये लक्षात ठेवा. त्यामुळे गोंधळून गडबडून अजिबात जाऊ नका. त्यामुळे पेपर सोडण्यावरती परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आपला अभ्यास चांगला झालेला आहे आणि आपण खूप चांगल्या पद्धतीनं पेपर सोडवणार हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. लक्षात घ्या, जो निश्चयाचा झेंडा घेऊन मैदानात उतरतो तो जिंकत असतो. त्यामुळे तुम्ही अभ्यास चांगला केलेला आहे, पेपर चांगला सोडवण्याचा निश्चय केलेला आहे. सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये खूप चांगल्या पद्धतीने यश नक्की मिळेल. आणि 2 पेपर असतात. तुमचा जो पहिला पेपर आहे मॅट, त्या मॅटच्या पेपरमध्ये प्रश्नपत्रिकेची रचनाच अशी असते की प्रत्येक विद्यार्थ्याला 60 पेक्षा जास्त उत्तरं बरोबर येतील. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एखादा प्रश्न जर तुम्हाला अवघड वाटत असेल बुद्धिमत्तेचा, तर त्या ठिकाणी न थांबता पुढचा प्रश्न लगेचच घ्या. 90 प्रश्नापर्यंत आपण सोडवत गेलं पाहिजे. तसंच प्रत्येक प्रश्न सोडवत असताना त्या प्रश्नाचं गोल करत असताना तोच प्रश्न क्रमांक आहे का हे काळजीपूर्वक पहा. तसंच तुम्ही जे उत्तर काढलेलं आहे ते उत्तर गोल करत असताना तोच पर्याय क्रमांक करत आहोत का याची देखील खात्री करा. आणि दुसरं म्हणजे आकृत्यांचे जे प्रश्न असतील ते लक्षात घ्या. 1, 3, 4 वेळा तेच उत्तर आहे का याची खात्री करा. कारण जवळजवळ 15 प्रश्न आकृत्यांचे तुम्हाला असतात आणि हे मार्क परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे असतात. त्यामुळं आकृत्याचे प्रश्न आहेत म्हणून गडबड करून सोडवू नका. तसंच प्रश्न पूर्ण वाचा. नाहीतर असं असतं की बाबा एखादा घनाकृती ठोकळायचा प्रश्न असेल तर आहे नाही असं पुढे लिहिलेलं असतं. त्यामुळे आपण अर्धा प्रश्न वाचू नका, पूर्ण प्रश्न सगळ्या विद्यार्थ्यांनी वाचा. एखादा प्रश्न सुटत नसल्यास लगेच पुढे जा. तसंच उत्तराला गोल करत असताना देखील प्रश्न त्याच क्रमांकाचा आहे का ते देखील पहा. सॅट विषयीचा पेपर सोडवत असताना लक्षात घ्या, सॅट विषयीचा पेपर सोडवत असताना अभ्यास पूर्ण विचारपूर्वक सोडवावा. एखादा प्रश्नाची आपल्याला ओळख नसेल परंतु पर्यायावरून आपल्याला बाबा ह्या पर्यायाचं उत्तर हे असू शकतं का, हा पर्याय कोणत्या प्रश्नाचं उत्तर आहे असं विचारपूर्वक सॅट विषयीचा पेपर देखील सोडवा. तसंच सॅट विषयीचे देखील प्रश्न काय करायचे, सॅट असो मॅट असो प्रश्न पूर्ण वाचत चला. लक्षात घ्या, अशा प्रकारे सर्व विद्यार्थ्यांनी खूप वर्षभर चांगली मेहनत घेतलेली आहे, प्रचंड कष्ट मेहनत घेतलेली आहे. आणि म्हणूनच आज सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय निर्धास्तपणे बिनधास्तपणे मन लावून पेपर सोडवा. पूर्ण 90 मिनटं पेपर चांगला सोडवणं हेच उद्दिष्ट ठेवा. लक्षात घ्या, सर्वांनी खूप चांगला अभ्यास केला आहे. आजचे पेपर खूप सोपे असतील आणि सर्वांना परीक्षेमध्ये 100% लक्षात घ्या खूप चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे. पुन्हा शेवटी माझ्याकडून सर्व विद्यार्थ्यांना लक्षात घ्या, आमच्याकडून सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.